राहुल इज वॉचिंग टीव्ही. राहुल टीव्ही पाहत आहे आणि राहुल सकाळपासून टीव्ही पाहत आहे. राहुल हॅज बीन वॉचिंग टीव्ही. पाऊस सुरू आहे. इट इज रेनिंग आणि सकाळपासून पाऊस सुरू आहे. इट हॅज बीन रेनिंग. दोन वेगवेगळ्या सिच्युएशन्स आणि दोन वेगवेगळे टेन्सेस. आपण आधी टेन्स यूज केला तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि आपण नंतर जो टेन्स यूज केला तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. येस, दोघांमध्ये नेमका फरक काय? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तुम्हाला सध्या प्रेझेंटला किंवा नाव एखादी ॲक्शन आता कंटिन्युइटीमध्ये आहे तेवढंच सांगण्याचं काम प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करतो, की जी ॲक्शन आता कंटिन्युइटीमध्ये आहे ती ॲक्शन आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या माध्यमातून सांगतो. पण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा त्या ॲक्शनचा स्टार्टिंग पॉईंट सुद्धा किंवा त्या ॲक्शनचा पिरियड सुद्धा मेन्शन किंवा कन्सिडर करत असतो. फॉर एक्झाम्पल, मी सकाळपासनं शिकवतोय, मी सकाळपासनं टी व्ही पाहतोय, मी गेली 8 वर्षापासनं इथं राहतोय, मी गेली 8 वर्षापासनं शिकवतोय, ते गेले 10 वर्षापासून इथं काम करतात. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या कुठल्याही ॲक्शनचा तो एक टाइम स्पॅन किंवा ती ॲक्शन कधी स्टार्ट झाली आणि अजूनही सुरू आहे ती ॲक्शन जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण ती ॲक्शन प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये न सांगता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये सांगत असतो. नमस्कार मित्रांनो, मी निलेश वानखडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलला निल्सन एज्युकेअर. आणि आज आपण शिकतोय आपल्या टेन्सच्या सिरीजमधला चौथा पार्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये. कुठलीच काळजी करू नका, काहीच टेन्शन घेऊ नका. ज्याला काहीच इंग्लिश येत नसेल त्यालाही इंग्लिश येण्याची गॅरंटी आपण घेतो. तर बघा, फक्त चार स्ट्रक्चर्स आणि 2 रूल्स एवढ्या भरोशावर तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकायचा आहे. बघा, पहिले आपण समजून घेऊया की नेमकं त्याचं स्ट्रक्चर काय आणि नंतर आपण समजून घेऊया की त्याला यूज कुठं करायचं. तर बघा, स्ट्रक्चर काय असतं? प्रेझेंट परफेक्ट म्हटलं की हॅव बीन किंवा हॅज बीन आलं आणि कंटिन्युअस म्हटलं की आय एन जी फॉर्म आला. म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट हॅव बीन किंवा हॅज बीन आणि कंटिन्युअस म्हणजेच आय एन जी फॉर्म. सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस आय एन जी फॉर्म ऑफ दी वर्ब, ज्याला तुम्ही प्रेझेंट पार्टिसिपल म्हणा किंवा त्याला V4 म्हणा किंवा त्याला तुम्ही आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब म्हणा. ओके, त्याला तुम्ही काही म्हणू शकता. तर आय एन जी फॉर्म ऑफ दी वर्ब. ठीक आहे, मग आता प्रश्न पडतो की सर हॅव कुठं वापरायचा आणि हॅज कुठं वापरायचा? अगदी सोपं आहे. बघा, जर सब्जेक्ट हा आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाऊन असेल म्हणजेच अनेक वचनी नाऊन असेल. काय म्हटलं मी? जर सब्जेक्ट हा आय, वी, यू, दे आणि जर प्लुरल नाऊन असेल म्हणजेच अनेक वचनी नाऊन असेल तर आपण हॅव बीन वापरायचा. आणि जर सब्जेक्ट हा ही, शी, इट आणि जर सिंग्युलर नाऊन असेल म्हणजेच आपण याला थर्ड पर्सन सिंग्युलर सुद्धा म्हणतो, जर असेल तर आपण हॅज बीन वापरायचा. सिंपल, काहीच पाठ करायची गरज नाही. ज्याला काहीच इंग्लिश जमत नसेल त्यालाही इंग्लिश नक्की येईल. थोडं कॉन्सन्ट्रेट करा आणि प्रत्येक गोष्टीला समजून घ्या. बघा, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज आणि प्लस बीन प्लस आय एन जी फॉर्म ऑफ दी वर्ब. आणि प्रत्येक सेंटेन्सचं मीनिंग आपल्याला समजायला पाहिजे, कारण रट्टा मारायचा नाही. आपल्यासोबत इंग्लिशच्या या टॉपिकला कुठल्याही टॉपिकला समजून घेताना माझ्यासोबत असताना रट्टा मारायचा नाही, सवय करायची. बघा, आय हॅव बीन रायटिंग लेटर्स फॉर 2 hours. मी गेल्या 2 तासापासनं लेटर लिहितो आहे. मी गेल्या 2 तासापासनं म्हणजेच ॲक्शन कधी स्टार्ट झाली? ॲक्शन बिगॅन इन पास्ट. ॲक्शन 2 तास आधी स्टार्ट झाली आणि अजूनही सुरू आहे. मग तुम्ही काय म्हणता? आय हॅव बीन रायटिंग लेटर्स फॉर लास्ट 2 hours. मी गेल्या 2 तासापासनं लेटर लिहितोय. इज दॅट सिम्पल? बघा, सब्जेक्ट, देन हॅव किंवा हॅज, देन बीन प्लस आय एन जी फॉर्म. त्यानंतर सब्जेक्ट
प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस आय एन जी फॉर्म ऑफ दी वर्ब. आणि मिनिंग काय होईल? वी हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. आम्ही सकाळपासनं काम करतोय. म्हणजेच काम कधी स्टार्ट केलं? सकाळी. जर तुम्ही इथं फक्त प्रेझेंट कंटिन्युअस वापरला असता तर अर्थ काय झाला असता? आम्ही काम करतोय. पण यामध्ये ती गोष्ट इन्क्ल्यूड झाली नसती की मी स्टार्ट कधी केलं. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट इन्क्ल्यूड झाला नसता. जेव्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट इन्क्ल्यूड करायचा असेल किंवा कन्सिडर करायचा असेल तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. यू हॅव बीन वेस्टिंग युअर टाइम सिन्स मॉर्निंग. मी बघतोय सकाळपासून तू तुझा वेळ वाया घालवतो आहेस. मीन्स यू हॅव बीन वेस्टिंग युअर टाइम. वी हॅव बीन वेटिंग फॉर यू. आम्ही तुमची सकाळपासून वाट पाहतोय. वी हॅव बीन वेटिंग फॉर यू. द चाइल्ड हॅज बीन वीपिंग फॉर 10 मिनिट्स. गेली 10 मिनिटापासनं बाळ रडतं आहे. आय हॅव बीन वेटिंग फॉर युअर लाईक्स. मी तुमच्या लाईक्सची वाट पाहतोय. चला सगळ्यात पहिले सुरुवातीला चॅनलला लाईक करा, त्यानंतर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूने दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे प्रत्येक टेन्स किंवा प्रत्येक कॉन्सेप्टचा व्हिडिओ तुम्हाला मिळायला पाहिजे. चला पुढं. द चाइल्ड हॅज बीन वीपिंग फॉर 10 मिनिट्स. 10 मिनिटं झाले मुलगा रडत आहे. म्हणजेच तुम्ही काय सांगितला की तो वेळ सांगितला. 10 मिनिटांपासून मुलगा रडत आहे. ही हॅज बीन लिव्हिंग इन दिल्ली सिन्स 2002. 2002 पासनं ते इथं राहत आहेत. ज्या मुलांना कन्फ्युजन असेल फॉर आणि सिन्समध्ये त्यांचं कन्फ्युजनही आपण क्लिअर करून देऊ. काही काळजी करू नका. व्हिडिओच्या शेवटी आपण तेही कन्फ्युजन क्लिअर करू की फॉर कुठं वापरायचं आणि सिन्स कुठं वापरायचं. बघा पुढे जाऊया. तर सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस आय एन जी फॉर्म ऑफ दी वर्ब. ठीक आहे. चला आता जेव्हा तुम्ही सेंटेन्सला निगेटिव्ह करायचं असेल तेव्हा सिम्पली तुम्हाला या हॅव किंवा हॅजला नॉट लावायचं आहे. काय करायचं तुम्हाला? हॅव किंवा हॅजला फक्त सिम्पली नॉट लावा म्हणजे तुमचा प्रश्न मिटतो. प्लीज कन्फ्यूज होऊ नका आणि बीनच्या पुढं चुकूनही नॉट लावू नका. काय म्हटलं मी? बीनच्या पुढं चुकूनही कधीही नॉट लावायचं नाही. हॅव किंवा हॅजच्या पुढं नॉट लागतं. आय हॅव नॉट बीन रायटिंग. I have not been writing, we have not been working, you have not been wasting वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर जर तुम्हाला क्वेश्चन बनवायचा असेल तर मी तुम्हाला आधी पण सांगितलंय तुम्हाला क्वेश्चन बनवताना सिम्पली करायचं काय असतं? बघा तुम्हाला जेव्हा क्वेश्चन बनवायचं आहे तेव्हा तुम्हाला वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी किंवा WH बनवण्यासाठी फक्त तुम्हाला या हेल्पिंग वर्बला पुढे घेऊन जायचं आहे. हेल्पिंग वर्बला उचला आणि त्याला सब्जेक्टच्या आधी घेऊन जा म्हणजे तुमचा वर्बल क्वेश्चन बनतो. फॉर एक्झाम्पल आय हॅव बीन रायटिंग लेटर्स. मी लेटर्स लिहित आहे. हॅव आय बीन रायटिंग लेटर्स. मी लेटर्स लिहित आहे का? आणि त्याच्या पुढे तुम्ही जर WH वर्ड लावला की व्हाय हॅव यू बीन रायटिंग लेटर्स. तू का बरं लेटर्स लिहित आहे तर तुम्हाला WH क्वेश्चन फ्रेम होतो. काय म्हटलं मी? पहिले समजून घ्या वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन कसा फ्रेम होतो? तुम्ही सिम्पली हा जो हेल्पिंग वर्ब आहे त्याला तुम्ही आधी घेऊन जा, सब्जेक्टच्या आधी घेऊन जा. फॉर एक्झाम्पल तुम्ही सब्जेक्टच्या आधी घेऊन गेले अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्समध्ये जर तुम्हाला क्वेश्चन फ्रेम करायचा आहे तर फार जास्त काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त हा जो हेल्पिंग वर्ब असतो तो तुम्हाला फक्त कुठं घेऊन जायचा आहे? सब्जेक्टच्या आधी घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे हॅव आय बीन रायटिंग लेटर्स फॉर 2 hours. मी 2 तासापासनं लेटर लिहित आहे का? हॅज द चाइल्ड बीन वीपिंग. हॅज द चाइल्ड बीन वीपिंग. मुलगा रडत आहे का? हॅव वी बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. आपण सकाळपासनं काम करतोय का? आणि तुम्ही समोर इथे योग्य WH वर्ड लावला की त्याचं मीनिंग अगदी तो WH टाइप क्वेश्चन फ्रेम होतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय म्हटलं इथं? व्हाय हॅव आय बीन रायटिंग लेटर्स. मी का बरं 2 तासापासनं लेटर लिहितोय? व्हाय हॅव आय बीन रायटिंग लेटर्स. क्वेश्चन फ्रेम होतो. तुम्हाला क्वेश्चन फ्रेमिंगचं खूप मोठं काम असतं. खूप ठिकाणी तुम्हाला याचं काम पडतं. हॅव वी बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. हॅज द चाइल्ड बीन वीपिंग फॉर 10 मिनिट्स. मुलगा 10 मिनिटांपासून रडतो आहे का? अशा प्रकारे आपण क्वेश्चन फ्रेम करतो.
आणि जर क्वेश्चन निगेटिव्ह असेल, आपण बोलताना सर्व फॉर्ममध्ये बोलतो बेटा, असर्टिव्ह असो, इंटरॉगेटिव्ह असो, निगेटिव्ह असो की निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह असो, तुम्हाला सर्वच पद्धतीनं बोलता आलं पाहिजे किंवा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. बोलताना आपण फक्त असर्टिव्हच नाही बोलत, आपण निगेटिव्ह सुद्धा बोलतो, आपण इंटरॉगेटिव्ह सुद्धा बोलतो. त्यामुळं लक्ष ठेवायचं, अफर्मेटिव्ह निगेटिव्ह दोन्ही फॉर्म तुम्हाला जमली पाहिजे. ओके, आता बघा, हॅव आय बीन रायटिंग, निगेटिव्ह असेल तर हॅव आय नॉट बीन रायटिंग, हॅव वी नॉट बीन वर्किंग. बीनच्या नंतर नॉट नसावा, आधी असावा, नेहमी लक्षात ठेवायचं. भरपूर प्रॅक्टिस करा याची, तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा. आणि ज्या मुलांना प्रॅक्टिस करूनही जमत नसेल, ज्या मुलांना असं वाटत असेल की सर आम्हाला तुमचे लाईव्ह लेक्चर्स अटेंड करायचे आहे, आणि ज्याला अगदी बेसिकपासून शिकायचं आहे, ज्याला काहीच जमत नाही, त्या मुलांना सुद्धा जमावं. अगदी तुम्ही लहान असाल, वयाने लहान असाल किंवा वयाने मोठे असाल, किंवा तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट्स असाल, प्रायव्हेट सर्वंट्स असाल, तुम्ही कुठलेही वयाचे, कुठल्याही वयोगटाचे असू द्या, तुम्हाला जर इंग्लिश शिकायची असेल तर आपण अगदी 45 दिवसांचा नव्हे तर आता आपण तो कोर्स अगदी 60 दिवसांचा केलेला आहे. 2 महिन्यांचा कोर्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस होणार आहे. आणि लेक्चर्स लाईव्ह असतील प्लस रेकॉर्डेड असतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपण 20 एप्रिलला जी बॅच स्टार्ट केली होती, ती बॅच आता संपण्याच्या मार्गावर आहे. म्हणजेच त्या बॅचला आता त्या बॅचचा बराच कोर्स झालेला आहे, आणि आपण एक नवीन बॅच स्टार्ट केली आहे, जी आत्ताच ज्याचे 2-3 लेक्चर्स झाले. तुम्ही पुन्हा या बॅचला सुद्धा जॉईन होऊ शकता. चला पुढे जाऊया. ज्यांना वाटतं ती लोक जॉईन होऊ शकतात, मला तुम्ही कॉल करा आणि त्या बॅचला जॉईन होऊ शकता. आणि बघा, अशा प्रकारे तुम्हाला निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह सुद्धा करता आलं पाहिजे. सेंटेन्सला निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह सुद्धा करता आलं पाहिजे. कशा प्रकारे? तर या प्रकारे तुम्ही सेंटेन्सला निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह करता. म्हणजेच आपण जस्ट काय करायचं, तुम्हाला फक्त नॉट यूज करायचं आहे. हॅव आय नॉट बीन रायटिंग लेटर्स फॉर 2 hours? हॅव वी नॉट बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग? हॅव यू नॉट बीन वेस्टिंग युअर टाइम? अशा प्रकारे. आणि पुढे तुम्ही WH वर्ड लावला, योग्य लावायचं, फक्त WH वर्ड लावला तर सेंटेन्स WH टाइप क्वेश्चन क्रिएट होतो. ओके, चला पुढे जाऊया. आणि हो, पुढे जाण्याआधी एक महत्त्वाचं की प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या व्हिडिओमध्ये, त्या स्लाइड्समध्ये एक दोन प्रिंट मिस्टेक्स आहेत. प्रिंट मिस्टेक्स अशा आहेत की आपण टाईप करताना थोड्या मिस्टेक्स झाल्या, त्या मिस्टेक्स आपण पाहून घेऊ. की अगदी 2 मिस्टेक्स झालेल्या आहेत. एक तर मी विसरलोय क्वेश्चन मार्क द्यायला, मी विसरलो आहे क्वेश्चन मार्क्स द्यायला. जिथं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत तिथे मी क्वेश्चन मार्क्स द्यायला विसरलो आहे. ओके, या सेंटेन्सेसमध्ये मी क्वेश्चन मार्क द्यायला विसरलो आहे, तेवढं फक्त एक लक्षात ठेवाल. आपण इथं विसरलो आहे क्वेश्चन मार्क्स द्यायला, ठीक आहे. आणि आपण एकाच सेंटेन्समध्ये गरज नसताना एकाच नाऊनसाठी आपण 2दा आर्टिकल्स वापरले आहेत. हे आपलं चुकलंय. यामध्ये द आर्टिकल वापरण्याची काहीच गरज नव्हती. आपण ते आर्टिकल चुकून वापरलेलं आहे. टाईप करताना टायपिंग मिस्टेक झाली आणि आपण इथे क्वेश्चन मार्क्स द्यायला हवे होते, ते आपण द्यायचं विसरलो. तेवढं करेक्शन करून घ्याल. चला पुढे जाऊ. आता आपण पुढे समजून घेऊ बेटा की नेमका याचा यूज तुम्ही करायचा कुठं, याचा यूज नेमका कुठे करायचा. तर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतोय की जी ॲक्शन बिगॅन इन पास्ट, जी ॲक्शन पास्टमध्ये सुरू झाली आणि अजूनही सुरू आहे, जी ॲक्शन पास्टमध्ये सुरू झाली आणि अजूनही सुरू आहे, त्या ॲक्शनला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मांडत असतो. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्याकडे एखादा मोबाईल आहे आणि तुम्ही जर म्हटलं की या मोबाईलला मी गेल्या 2 वर्षांपासून यूज करतोय, मी जर सिम्पली म्हटलं की मी एखादा कुठला मोबाईल यूज करतोय आणि मी जर म्हटलं की मी या कंपनीचा मोबाईल यूज करत आहे, इट मीन्स इट्स अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, की मी हा मोबाईल यूज करत आहे. पण तुम्ही जर त्या ॲक्शनचा स्टार्टिंग पॉइंट मेन्शन करत आहात की मी या मोबाईलला गेली 2 वर्षांपासून यूज करतो आहे, तर तुम्ही म्हणता की आय हॅव बीन यूजिंग दिस मोबाईल फॉर लास्ट 2 years. म्हणजेच जेव्हा तुम्ही
त्या ॲक्शनचा स्टार्टिंग पॉईंट मेन्शन करता किंवा कन्सिडर करता, तेव्हा तुम्ही त्या ॲक्शनला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मांडत असता. वी हॅव बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 4 इयर्स. आम्ही गेल्या 4 वर्षांपासून इंग्लिश शिकतो आहे. वी हॅव बीन स्टडिंग. आम्ही गेल्या 4 वर्षांपासून इंग्लिश शिकतोय. इट हॅज बीन रेनिंग फॉर नियरली 2 अवर्स. गेल्या 2 तासापासून पाऊस पडतो आहे. आता इथं तुम्ही क्लिअर करून घ्या की सिन्स आणि फॉर मध्ये नेमका फरक काय असतो. सिन्स कुठं वापरतात आणि फॉर कुठं वापरतात. तर मित्रांनो बघा, जेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर पिरियड सांगायचा असेल, म्हणजे इथं बघा, फॉर 2 इयर्स, फॉर 4 इयर्स, फॉर 3 इयर्स, तुम्हाला कुठलाही एखादा पिरियड सांगायचा असेल, म्हणजेच 1 तासापासून, 2 तासापासून, 1 वीकपासून, 2 वीकपासून, 1 वर्षापासून, 2 वर्षापासून, 10 वर्षापासून, 20 वर्षापासून, तुम्ही जेव्हा एखादा कुठलाही टाइम पिरियड सांगता, तेव्हा पिरियड सांगताना आपण फॉर वापरत असतो. आणि तुम्ही जर एक्झॅक्ट स्टार्टिंग पॉईंट सांगत असाल तर तुम्ही सिन्स वापरत असता. म्हणजेच सिन्स मॉर्निंग, सिन्स आफ्टरनून, सिन्स 2002, सिन्स जानेवारी, सिन्स मार्च, सिन्स 23 ऑक्टोबर. जेव्हाही तुम्ही एखादा पर्टिक्युलर प्रॉपर स्टार्टिंग पॉईंट सांगता, फिक्स्ड स्टार्टिंग पॉईंट सांगता, तेव्हा तुम्ही सिन्स वापरता. आणि जेव्हा तुम्ही एक पर्टिक्युलर पिरियड सांगता तेव्हा तुम्ही फॉर वापरता. म्हणजे तुम्हाला जर म्हणायचं असेल की याचीही प्रॅक्टिस आपण आपल्या ॲपवर याचीही ॲक्टिव्हिटी शीट टाकलेली आहे, चेक करून घ्याल, किंवा तुम्हाला मिळाली नाही तुम्हाला सांगा. तर बघा, तुम्ही फॉर कधी वापरायचं. फॉर वापरायचं तुम्हाला म्हणायचं असेल की आय हॅव बीन टीचिंग फॉर लास्ट 8 इयर्स. मी गेल्या 8 वर्षांपासून शिकवतो आहे. आणि हेच जर तुम्हाला म्हणायचं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा म्हणता की मी 2010 पासून शिकवतो किंवा 2012 पासून शिकवतो, तुम्ही कसं म्हणाल की आय हॅव बीन टीचिंग सिन्स 2012. तुम्ही इथं पर्टिक्युलर एक टायमिंग सांगितला किंवा पर्टिक्युलर मंथ किंवा पर्टिक्युलर तुम्ही एक प्रॉपर इयर सांगितलं, म्हणून तुम्ही सिन्स वापरलं. आणि तुम्ही जेव्हा पिरियड सांगता तेव्हा तुम्ही काय वापरत असता. पिरियड सांगताना आपण फॉर वापरत असतो. अशा प्रकारे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की नेमकं आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कुठं वापरायचा. अगदी शेवटच्या एका वाक्यामध्ये सांगून देतो की जेव्हा आपण एखादी ॲक्शन पास्टमध्ये सुरू केली असेल आणि ती ॲक्शन जर अजूनही सुरू आहे, तर तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मांडत असतो. आणि काही वेळेला जर एखादी ॲक्शन आपण जस्ट आधी सुरू केली आणि जस्ट आत्ता अगदी थोड्या वेळाआधी जर आपण ती ॲक्शन संपवली, तर ती ॲक्शन सुद्धा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मांडत असतात. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल की तुमचा एखादा मित्र आहे, त्याची गाडी दुरुस्त नाही, गाडी बिघडलेली आहे आणि त्याने नुकताच तो हात स्वच्छ करतोय आणि तुम्ही तिथं गेले, तुम्ही त्याला विचारलं की काय करतो आहेस, तेव्हा तो काय म्हणेल की आय हॅव बीन रिपेअरिंग माय कार किंवा आय हॅव बीन रिपेअरिंग माय बाईक. पण तो तर हात स्वच्छ करतोय, मग तो कार आता स्वच्छ करतोय का नाही, पण त्याने एक्झॅक्ट आत्ताच थोड्या वेळाआधी त्याची कार दुरुस्त करून झाली आहे. म्हणजेच तो एक्झॅक्ट कुठल्या तरी वेळेपासून कुठल्या तरी आत्तापर्यंत ते काम करत होता. तर ते ॲक्शन सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मांडू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला समजून घ्यायचं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. थँक यू सो मच.